आजच्या व्हिडिओमध्ये रेल्वे या टॉपिकवरील आपण बेसिक कॉन्सेप्ट आपण क्लिअर करणार आहोत। त्यासाठी बघितलं तर हे दोन प्रश्न आपण आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। सुरुवातीला आपण रेल्वे या टॉपिकवरच्या बेसिक कॉन्सेप्ट बघून घेऊ, त्याकडे थोडंसं लक्ष द्या। जेव्हा बघितलं आपल्याला अंतर हा आपण बघितलं तर किलोमीटरमध्ये मोजतो, त्याचबरोबर बघितलं तर वेळ आपण तासामध्ये मोजतो। म्हणजे दिलेल्या प्रश्नामध्ये अंतर हे किलोमीटरमध्ये असेल आणि वेळ बघितलं तर तासामध्ये असेल, त्यावेळेस त्या प्रश्नामध्ये जो वेग असतो हा वेग बघितलं तर किलोमीटर प्रति तास। त्याचबरोबर आपल्याला अंतर मीटरमध्ये दिलेलं असेल आणि त्याचबरोबर जो वेळ आहे हा वेळ सेकंदामध्ये दिलेला असेल, तेव्हा आपण त्या प्रश्नामधला जो वेग आहे हा आपण मीटर प्रति सेकंदमध्ये याला आपण मोजत असतो। म्हणजे बघा, ज्या वेळेस आपल्याला अंतर किलोमीटरमध्ये असेल आणि वेळ बघितला तर तासामध्ये असेल, तर तेव्हा तो वेग का होतो किलोमीटर प्रति तास। त्याचबरोबर मीटरमध्ये असेल अंतर आणि वेळ सेकंदामध्ये असेल, तर तेव्हा तो वेग होतो मीटर प्रति सेकंद। मग सर्वच वेळामध्ये अशा पद्धतीनेच राहणार का, तर नाही। कधी आपल्याला बघितलं तर अंतर हे मीटरमध्ये दिलेलं असेल आणि जेव्हा काय म्हटलं आपल्याला वेग हा तासामध्ये असेल, तर तेव्हा आपण याला मीटर प्रति तास असं आपण करू शकत नाही। मग त्यासाठी बघितलं तर आपल्याला दोन कॉन्सेप्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की किलोमीटर प्रति तास आहे, याला आपण रूपांतर करत असताना मीटर प्रति सेकंदमध्ये, तर दिलेल्या संख्येला आपण म्हणजे कोणत्या संख्येने आपण याला गुणाकार करायला पाहिजे, म्हणजे ते मीटर प्रति सेकंदमध्ये कन्वर्ट होणार, म्हणजे रूपांतर होणार। त्यासाठी बघितलं तर एकूण आपण बघितलं तर हे दोन प्रश्न या आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्याचबरोबर एक कॉन्सेप्ट लक्षात ठेवसान की हे जे अंतर, वेळ आणि वेग यावरचे प्रश्न सोडवत असताना दिलेले ऑप्शन आपल्याला चेक करणं गरजेचं आहे। आपण आता बघितलं तर यावरचे एकूण 7 ते 8 टाईपचे आपण प्रश्न बघणार आहोत, म्हणजे कोणता पण प्रश्न तुमच्या परीक्षेमध्ये आला तर चुकणार नाही। तर पहिला प्रश्न बघू, त्याकडे थोडंसं काळजीपूर्वक लक्ष द्या। प्रश्न दिलेला असेल बघा, एका रेल्वेचा वेग 54 किलोमीटर प्रति तास आहे, तर त्याच रेल्वेचा वेग मीटर प्रति सेकंद किती। म्हणजे बघा, रेल्वेचा वेग किती दिलेला आहे 54 किलोमीटर प्रति तास आणि आपल्याला विचारलेला आहे की त्याच रेल्वेचा वेग मीटर प्रति सेकंद किती, असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे। अशा वेळेस काय करायचं, दिलेली जी संख्या आहे किती 54, हिला आपण काय करणार 5/18 गुणाकार करणार। 5/18 का बरं गुणाकार करत आहोत, तर हा बघितलं तर किलोमीटर प्रति तासला आपण मीटर प्रति सेकंदमध्ये कन्वर्ट करत असताना दिलेल्या संख्येला आपण 5/18 गुणाकार करू, तर याचं उत्तर किती येणार, तर बघा 18 × 18, 18 × 3 = 54, तर 5 × 3 किती होणार 15, म्हणजे हा का होणार 15 मीटर प्रति सेकंद। एक कॉन्सेप्ट लक्षात ठेवसान, ज्या वेळेस आपण किलोमीटर प्रति तासला मीटर प्रति सेकंदमध्ये रूपांतर करू, तेव्हा दिलेल्या संख्येला आपण 5/18 गुणाकार करू। बस सिंपल कॉन्सेप्ट लक्षात ठेवा। एक आणखी प्रश्न बघू, त्याकडे थोडंसं लक्ष द्या। प्रश्न दिलेला बघा, एका रेल्वेचा वेग 72 किलोमीटर प्रति तास आहे, तर त्याच रेल्वेचा वेग मीटर प्रति सेकंद किती। आता आपल्याला म्हटलेलं आहे 72, त्याकडे थोडंसं लक्ष द्या। म्हणजे आपल्याला म्हटलेलं आहे की 72 किलोमीटर प्रति तास, तर हाच वेग आपल्याला मीटर प्रति सेकंदमध्ये किती, तर त्यासाठी काय करणार, हा 72 गुणेला 5/18 गुणाकार करू, म्हणजे तो काय होणार मीटर प्रति सेकंद। तर हे किती होते 18 चोक 72, 1 आणि हा किती 4, तर 4 5 किती 20, तर हा किती होणार 20 मीटर प्रति सेकंद। म्हणजे सिंपलशी कॉन्सेप्ट लक्ष ठेवायची, किलोमीटर प्रति तासला रूपांतर करायचं असेल मीटर प्रति सेकंदमध्ये, तर 5/18 गुणाकार करू। आता दोन विरुद्ध क्वेश्चन बघू। पुढचा प्रश्न आहे बघा, एका रेल्वेचा वेग 25 मीटर प्रति सेकंद आहे, तर त्याच रेल्वेचा वेग किलोमीटर प्रति तासमध्ये किती। म्हणजे एका रेल्वेचा जो वेग आहे हा बघितलं तर 25 मीटर प्रति सेकंद आहे आणि प्रश्न विचारलेला आहे की हाच वेग किलोमीटर प्रति तासामध्ये किती। बरोबर आहे, म्हणजे बघा आपल्याला दिलेला आहे मीटर प्रति सेकंदमध्ये वेग
आणि काढायचा आपल्याला किलोमीटर प्रति तासमध्ये. तर त्यावेळेस काय करू आपण 25 गुणेला 18 भागेला 5नी गुणाकार करू, म्हणजे मीटर प्रति सेकंदला आपण किलोमीटर प्रति तासमध्ये रूपांतर होणार. तर हा 5 एक 5, 5 5 25, 18 गुणेला 5 करू तर हे येणार किती 90 किलोमीटर प्रति तास. दोन कॉन्सेप्ट लक्ष ठेवायचा की बघितलं तर मीटर प्रति सेकंदला किलोमीटर प्रति तासमध्ये रूपांतर करणे. एक आणखी प्रश्न बघू म्हणजे पूर्ण कॉन्सेप्ट क्लिअर होणार. प्रश्न दिलेला बघा, एका रेल्वेचा वेग 50 मीटर प्रति सेकंद आहे, तर त्याच रेल्वेचा वेग किलोमीटर प्रति तास किती. म्हणजे आता आपल्याला म्हटलेलं आहे की 50 मीटर प्रति सेकंद दिलेला आहे आणि प्रश्न विचारलेला आहे की किलोमीटर प्रति तास किती. तर त्यासाठी काय करणार, या दिलेल्या ज्या संख्या आहे हिला आपण 18 भागेला 5नी गुणाकार करू, म्हणजे ते काय होणार किलोमीटर प्रति तास. तर हा 5 एक 5 आणि हा किती 10, तर उत्तर असणार 180 किलोमीटर प्रति तास. आता बघा, हे आपण सिंपल कॉन्सेप्टवरून हे पूर्ण क्वेश्चन आपण डिस्कस केलेलं आहे. आणि त्याबरोबर एक लक्ष ठेवसान मुलांना, तुम्ही आता परीक्षेचा अभ्यास करून राहिलेला आहे, बरोबर आहे. पोलीस भरती असो की MPSC असो, कधी पण एक लक्ष ठेवा की कोणता पण जो टॉपिक आहे हा टॉपिक तुम्ही काय करू शकता, एकदम बेसिकपासून करा. त्यासाठी बघा, जसं मी एका बुकावर लिहून ठेवलेलं आहे तसं तुम्ही एक बुक करा, त्यामध्ये पूर्ण टॉपिक तुम्ही लिहत चला आणि मग नंतर एक वेळा हे बेसिक क्लिअर झालं का मग आपण ॲडव्हान्सवरचे सुद्धा प्रश्न घेत राहू. म्हणजे तुमची कोणती पण परीक्षा असेल तर तुम्हाला 100% आपल्या व्हिडिओचा तुम्हाला फायदा व्हायला पाहिजे, असा माझा दृष्टिकोन आहे. त्याचबरोबर मला एक कमेंट बॉक्समध्ये सांगसान की जे पोलीस भरतीचे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन आहे हे सुद्धा आपल्या चॅनलवर घ्यायचे असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगसान. ओके, थँक्यू व्हेरी मच, टेक केअर.